नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल संत विचार मंच कोथरूड यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार यांच्या सहकार्यांनी गुरुवारीय व्याख्यानमालेचं हे तिसरं यशस्वी वर्ष असं म्हणायला लागेल. आणि त्यात मला रामकृष्ण संघावर एक पुष्प गुंफायची सुवर्ण संधी मिळाली, याचा आनंद सुरुवातीला व्यक्त करते. आणि डॉक्टर दातार सर आणि माझी सखी संध्याताई यांच्या दोघांनाही बद्दल माझ्या मनात असलेला प्रेमभाव आणि कृतज्ञता भाव व्यक्त करते आणि माझ्या व्याख्यानाकडे वळते. गेल्या वेळेला आपण रामकृष्ण संघ म्हणजे आधुनिक संप्रदायात रामकृष्ण संघाचं योगदान किती महत्वाचं आहे हे आपण बघितलं. रामकृष्ण संघाची स्थापना कोणी केली, त्याचे उद्घाटक कोण आहेत, त्याचं बोधचिन्ह, त्याचं ब्रह्मवाक्य, बोधवाक्य, त्याची प्रस्थानत्रयी, हा संघ स्थापण्यामागची स्वामी विवेकानंदांची भूमिका म्हणजे उद्देश, हा भाग आपण सगळा बघितला. आजच्या भागात आपण थोडा पुढचा भाग बघणार आहोत. मागच्या वेळेला मी असं म्हटलं होतं की धर्म याचा अर्थ स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांनी म्हणजे त्यांच्या गुरूंनी जो सांगितला त्याचा प्रसार आणि प्रसार करणं हे आपलं जीवित कार्य आहे असं वाटलं. त्यामुळे विवेकानंदांना अभिप्रेत असलेला धर्म याचा अर्थ अत्यंत महत्वाचा आहे, तो आपल्याला आधी बघायला लागेल. धर्म याचा अर्थ बरेचदा आपण असं म्हणतो की स्वकर्तव्य, पण विवेकानंदांनी मात्र धर्माविषयीचे थोडे निराळे विचार आपल्याला सांगितलेले आहेत. ते असं म्हणतात धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार. त्यामुळे धर्म ही प्रत्यक्ष अनुभूतीची गोष्ट आहे असं स्वामींना वाटतं. लोकांना एकतेच्या सूत्रात ओढणारी एक महान अशी प्रेरक शक्ती म्हणजे धर्म आहे. हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे ही परमहंसांची श्रद्धा होती आणि स्वामी विवेकानंदांची श्रद्धा होती. तो सर्व संग्राहक आहे, कारण हिंदू धर्माचा गाभा हा वेदांताचा आहे. आणि म्हणून परदेशात देखील आपला अध्यात्म पोहोचवण्यासाठी स्वामींनी ही वेदांत सोसायटीची स्थापना केलेली होती. वेदांतात असलेली जी शिकवणूक आहे ती परिपूर्ण आहे आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या धर्मांनी ही शिकवणूक आचरणात आणावी असं स्वामींना वाटतं. वेदांत म्हणजे सगळ्या धर्मांचा आदर्श आहे. धर्मामुळे मानवाला सुख शांती ज्याप्रमाणे मिळते त्याप्रमाणे दुःख यातनाही भोगायला लागतात. धर्माने जगात शांतता आणि प्रेम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नात्यात धर्मामुळे जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, वात्सल्य हे निर्माण होतं. धर्मानेच लोकोपयोगी संस्थांचीही निर्मिती केली. उदाहरणार्थ रुग्णालय उभारली, जनावरांसाठी दवाखाने काढले, अनाथालय काढली, शाळा आणि महाविद्यालय काढली. आणि त्यामुळे विवेकानंदांना प्रकर्षांनी अशी गरज वाटली की मानवी जगतातील सगळे धर्म आणि सगळे पंथ यांचा समन्वय घडवून आणायला हवा. आणि यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी एक विश्वधर्म पाहिजे. वेदांत हाच विश्वधर्म आहे ही अशी त्यांची श्रद्धा. त्यामुळे सगळे धर्म एकमेकांना परस्पर पूरक आहेत किंवा ते असले पाहिजेत. वेदांत हा सगळ्या धर्माला आणि पंथांना एकत्र आणू शकतो आणि म्हणून वेदांतातल्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार आपल्या संघाच्या माध्यमातून करावा हा विवेकानंदांचा संघ स्थापनेमागचा हेतू होता.
वेदांचं सार जर का आपण बघायला गेलो तर स्वामींनी 3 वचन आपल्याला सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं वचन आहे की ब्रह्म हे अंतिम सत्य आहे. दुसरं वचन आहे की विश्व हे केवळ भासमान सत्य आहे आणि जीवात्मा हा परमात्म्याहून भिन्न नाही. खरं या तिन्ही विचारांवर एक एक स्वतंत्र व्याख्यान द्यावं एवढं त्यात सार सगळं आहे. त्यामुळे ही 3 वचन रामकृष्ण संघाला अत्यंत महत्वाची वाटली आणि हेच वेदांताचं सार आहे. आत्म्याचं यथार्थ ज्ञान झालं की मगच परमार्थाची प्रचिती येते, परब्रह्माची अनुभूती आपल्याला येते. आत्म्याचं स्वरूप जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विवेकानंद असं म्हणतात की शरीर, मन आणि आपला आत्मा यांच्या एकत्रीकरणातून मनुष्याची खरी ओळख होते, कारण यातूनच तो निर्माण झालेला असतो. आत्म्याचं बाह्य अस्तर सांगताना विवेकानंद म्हणतात की आपलं शरीर हे आत्म्याचं बाह्य अस्तर आहे, तर अंतरंगातलं जे अस्तर आहे ते मन आहे. त्यामुळे मानवी शरीरातली एकमेव चैतन्य वस्तू जर कुठली असेल तर ती म्हणजे आत्मा. चैतन्यमय आत्मा असल्यामुळे अर्थातच तो अक्षर आहे, तो अमर आहे. विवेकानंदांची 4 पुस्तकं खरं तर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग ही 4ही पुस्तकं खरं प्रत्येकाने वाचली पाहिजेत. अत्यंत तपशिलातनं दैनंदिन जीवनात प्रत्येकाला हे 4ही योग कसे उतरवता येतील, प्रत्यक्ष आचरणात आणता येतील, याचं महत्व विवेकानंदांनी या 4ही आपल्या ग्रंथात सांगितले. मी अगदी थोडक्यात त्याचं सांगते की कर्मयोग म्हणजे काय, तर कर्म हा शब्द संस्कृत भाषेतल्या कृप या धातूपासून निर्माण झालाय. कर्मयोगाचा खरा मार्ग आहे नैतिक आचरण आणि सदाचार. कर्मयोग हा प्रामुख्याने गृहस्थाश्रमी माणसासाठी उपयुक्त असा राजमार्ग आहे असं विवेकानंद म्हणतात. कर्तव्य म्हणजे अतिनिष्ठेने आणि भक्तिपूर्ण मनाने आपल्या या वृत्तीने केलेलं कर्म आहे. कर्तव्य बुद्धीने प्रत्येक गोष्ट पार पाडणं म्हणजे मग त्याचा आनंद आपल्याला मिळतो. आपल्या हातून असं कर्म घडलं त्याचा परिणाम आपल्याला त्या कर्मातच दिसतो. त्यामुळे निराळ्या फलाची अपेक्षा कधीही करू नये. कर्मयोगात औदार्य, दया, सेवा, निस्वार्थ बुद्धी आणि लोककल्याणासाठी काम करण्याचा ध्यास, मनाला असलेली तळमळ, अशा कर्मामुळे कर्म करणाऱ्याच्या मनाची शुद्धी होते, चित्ताची शुद्धी होते. विवेकानंदांनी कर्म 2 प्रकारची सांगितली आहेत, एक प्रवृत्तीपर आणि एक निवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्म म्हणजे जास्तीत जास्त सुख आणि त्यापासून मिळालेले उपभोग याच्याकडे जाणं, आणि निवृत्तीपर कर्म करताना अर्थातच अहंकाराला तिलांजली देणं, सुख उपभोगांपासून लांब जाणं, हे खरं कर्मयोगाचं रहस्य आहे. प्रत्येक कर्म अलिप्तपणे आपल्याला करता यायला पाहिजे. साक्षी भावानी ती कर्म आपल्याला करता यायला पाहिजेत. सगळी कर्म ईश्वराला अर्पण करणं अति महत्वाचं आहे. यालाच स्वामींनी कर्तव्य असं म्हटलेलं आहे. समत्व भावानी जर का कर्म केली तर त्यात चांगलं वाईट असं काहीच नसतं आणि त्यामुळे सुखदुःखाचा प्रश्न उद्भवत नाही. खरी ऐहिक बंधनातून आपल्याला मुक्ती मिळते. राजयोगावरही स्वतंत्र विचार स्वामींनी सांगितलेत की जीवनातलं अंतिम सत्य म्हणजे परब्रह्म प्राप्त करून घेण्याची एक व्यवहार्य आणि शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. त्याला राजयोग असं म्हटलंय. राजयोगाचा अभ्यास सातत्याने आणि श्रद्धेने करायला पाहिजे. मानवी मनाच्या प्रवृत्तीवर विजय मिळवून म्हणजे मनाला जिंकून परब्रह्माचा साक्षात्कार करून घेणं हे राजयोगाचं प्रमुख ध्येय आहे, अंतिम सत्य आहे. राजयोगाची सुरुवात यम नियमाने होते, म्हणून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही या योगाची बाह्य साधन आहेत आणि धारणा, ध्यान आणि समाधी यामुळे अंतर जगतावर विजय मिळवता येतं. ही खरी अंतरंगाची साधन आहे. मी अगदी थोडक्यात सांगते वेळाअभावी. ज्ञानयोग
ज्ञानयोगाचा मार्ग हा एकट्याने आचरण्याचा मार्ग आहे. हा मार्ग अत्यंत कठीण आहे. ज्ञानयोग हा संपूर्णपणे बौद्धिक योग आहे. अतिंद्रिय एकरसे एकता हा ज्ञानयोगाचा पाया आहे आणि त्यामुळे याला अद्वैत असेही म्हणतात आणि हाच वेदांताचा प्रारंभ आहे. विवेकानंदांची जी दूरदृष्टी आहे आणि त्यातून त्या द्रष्टेपणातून मठासंबंधीचे व्यापक विचार त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. बेलूर मठाचं रूपांतर कायदेशीर दृष्टीने एका विश्वस्त संस्थेत होण्याची गरज त्यांना वाटली आणि म्हणून त्यांनी 30 जानेवारी 1901 म्हणजे देह ठेवण्यापूर्वी आवश्यक कागदपत्र तयार केली. त्यावर योग्य व्यक्तींच्या सह्या घेतल्या आणि म्हणून रीतसर नोंदणी झाली. यात प्रमुख होते ब्रह्मानंद, अभेदानंद, अखंडानंद, तुरीयानंद, प्रेमानंद, शिवानंदही होते. अशा 11 जणांच्या म्हणजे हे सगळे अनुभवी सदस्य आहेत. रामकृष्णांच्या पठडीत तयार झालेले आहेत. अशी एक विश्वस्त मंडळांची स्थापना त्यांनी केली. याचं महत्वाचं कारण मी दूरदृष्टी असं म्हणतेय की भविष्य काळात जर मठाच्या व्यवहारात बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे काही व्यत्यय आले तर ते खरं तर येऊ नयेत, गुंतागुंत निर्माण होऊ नये आणि म्हणून रामकृष्णांच्या अंतर्गत शिष्यांचं हे सदस्य मंडळ विवेकानंदांनी केलं. मला यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट वाटते की विरक्ती आणि अलिप्तपणा कसा असतो. स्वतःला या सगळ्या जबाबदाऱ्यांपासून विवेकानंदांनी लांब ठेवलं. विश्वस्त मंडळांनी आपल्यामधूनच रामकृष्ण संघाचा अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी नियुक्त करण्याची सोय या सगळ्या नियमांमध्ये केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठलंही जबाबदारीचं पद स्वामींनी स्वीकारलं नाही. अखेरपर्यंत काम मात्र त्यांनी चालू ठेवलं. बेलूर मठ ही रामकृष्ण संघाची अधिकृत संस्था आहे आणि यातूनच रामकृष्ण सेवाश्रमाची स्थापना विवेकानंदांनी केली. विविध प्रकारची कामं आणि विविध संस्था या परस्परांना पूरक असल्या पाहिजेत. त्यांच्यात देवाणघेवाण विचारांची आणि कार्याची व्हायला पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यामुळे त्या वाढल्या पाहिजेत आणि समाजाला उपयोगी असं भरीव कार्य यांनी अखंड केलं पाहिजे. विवेकानंदांची सेवाश्रमाची कल्पना सर्वांगीण होती. सेवाश्रम कसा असावा, तो कसा वाढवावा, सेवाश्रमाला मठाच्या धार्मिक कार्याची जोड कशी देता यायला पाहिजे. सेवाश्रमाच्या आवारात एका बाजूला रामकृष्णांचं मंदिर पाहिजे जिथे साधू, संन्यासी, ब्रह्मचारी आणि सामान्य माणसं यांना नित्य प्रार्थना आणि ध्यान धारणा करण्यासाठी शांतता मिळाली पाहिजे. या सेवाश्रमात रुग्ण सेवेप्रमाणे लोकोपकाराची अनेक कामं चालू असावीत. आपल्याला नुसता पुस्तकी वेदांत माहित असणं उपयोगाचं नाहीये. हा वेदांत प्रत्यक्ष व्यवहारात उतरायला पाहिजे. हा व्यापक आणि सर्वांगीण विचार विवेकानंदांच्या मनात होता. या संस्थेची स्थापना झाल्यापासून नरेंद्र आणि राखाल, नरेंद्र म्हणजे अर्थात विवेकानंद आणि राखाल म्हणजे ब्रह्मानंद स्वामी यांनी दोघांनी या संघाचं काम कित्येक वर्ष खरं तर अत्यंत ताकदीने सांभाळलं. हे दोघं लहानपणापासून मित्र होते. दोघांच्यात थोडाफार फरक होता. नरेंद्र हा रामकृष्णांचा बंदा गुलाम होता तर राखाल हा विवेकानंदांचा मानस पुत्र होता. रामकृष्ण संघाच्या व्यापक कार्याचा आणि संघाच्या अध्यक्षांचा नित्य परमहंसांच्या ध्येयाशी अखंड संबंध होता. त्या विचारांची त्यांचं घट्ट नातं होतं. ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि अनेक अध्यक्ष प्रत्येकाची विवेकानंदांवरही दृढ श्रद्धा होती. यांना विवेकानंदांचा खूप सहवास मिळालेला होता आणि विवेकानंदांच्या विचारांची ते एकरूप होऊन गेलेले होते. थोडी अध्यक्षांची परंपरा सांगते 100-125 वर्षातली. सुरुवातीचे अध्यक्ष अर्थातच ब्रह्मानंद स्वामी म्हणजे रामकृष्णांचे मानस पुत्र होते. यांनी संस्थेचं कार्य प्रचंड प्रमाणात वाढवलं म्हणजे विस्तार केला.
दुसरे अध्यक्ष होते शिवानंद स्वामी, म्हणजे पूर्वाश्रमीचे तारकानाथ. विवेकानंद यांना महापुरुष म्हणायचे, यातच त्यांचं महानत्व आपल्याला समजून येतं. तिसरे अध्यक्ष होते अखंडानंद स्वामी, म्हणजे अर्थातच पूर्वाश्रमीचे गंगाधर. नित्य नरेंद्रांबरोबर राहा हा रामकृष्णांचा आदेश अखंडांनी शेवटपर्यंत सांभाळला. चौथे अध्यक्ष होते विज्ञानंद स्वामी, पूर्वाश्रमीचे हरिप्रसन्न चट्टोपाध्याय. पाचवे अध्यक्ष शुद्धानंद स्वामी, हे रामकृष्णांच्या पूर्वाश्रमीचे हे शेवटचे अंतर्गत शिष्यापर्यंतचे हे शेवटचे शिष्य. सहावे अध्यक्ष होते विरजानंद स्वामी, म्हणजे पूर्वाश्रमीचे कालीकृष्ण बसू. सातवे अध्यक्ष शंकरानंद स्वामी, रामकृष्ण किंवा विवेकानंद यांचे साक्षात शिष्यत्व लाभलेले हे अखेरचे अध्यक्ष होते. आठवे विशुद्धानंद स्वामी. नववे अध्यक्ष होते माधवानंद स्वामी. दहावे वीरेश्वरानंद स्वामी. 11वे गंभीरानंद स्वामी. 12वे भूतेशानंद आणि 13वे अध्यक्ष स्वामी रंगनाथनंद. हे सगळे अध्यक्ष रामकृष्णांच्या विचारांनी झपाटलेले होते. या संघाची स्थापना करताना किंवा अखंड जे कार्य चालू आहे त्यात एक महत्वाचा भाग आपल्याला बघायला लागेल की रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्यातलं गुरु शिष्यांचं असलेलं लौकिक नात्य आणि या नात्यातली जी गुंतवणूक आहे त्याच्यावर या संघाची उभारणी केलेली आहे. रामकृष्ण संघाचं व्यापक कार्य म्हणजे शिष्यांनी आपल्या गुरुला अर्पण केलेली ही गुरुदक्षिणा आहे. गुरुच्या ऋणातून मुक्त होण्याची भावना या मनात होती आणि त्यातून रामकृष्णांचंच नाव या संघाला दिलं ही विवेकानंदांची त्यामागची भावना होती. बरेचदा या सगळ्याचा अभ्यास करताना आपल्या मनात अशी एक शंका येण्याचं एक प्रश्न मनात कदाचित निर्माण होतो की रामकृष्णांचा प्रत्यक्ष समाज जीवनाशी समाजातल्या व्यवहारांशी फारसा कधीही संबंध आला नाही. मग असं असूनही केवळ स्वामींच्या मनातला गुरुभाव गुरुश्रद्धा आणि म्हणून या संघाला परमहंसांचं नाव दिलं असेल का? पण तसं नाहीये. पूर्ण अभ्यास करता आपल्या एक गोष्ट लक्षात येते की स्वामी विवेकानंदांच्या जीवनाची त्यांच्या कार्याची त्यांच्या विचारांची जी जडणघडण आहे ती पूर्णपणे परमहंसांच्या सहवासात घडलेली आहे. रामकृष्णांच्या तत्वज्ञानाशी आणि त्यांच्या कार्याशी जणू काही त्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. त्यामुळे परमहंसांच्या विचारांची सगुण मूर्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. गुरुच्या प्रेरणेतूनच विवेकानंद घडले. खूप प्रसंग खरं तर सांगण्यासारखे आहेत पण अगदी मोजके प्रसंग सांगते की जेव्हा रामकृष्ण आणि विवेकानंद यांची पहिली भेट कालीमातेच्या मंदिराच्या इथे दक्षिणेश्वरी झाली आणि तेव्हाच परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना ओळखलं. त्यांचं जीवित कार्य काय आहे, कालीमाता त्यांच्याकडनं हे कार्य कसं करून घेणार आहे, या सगळ्याचा चलत चित्रपट दिसावा तसं त्यांच्या डोळ्यासमोर सगळं दिसलं. कारण रांगत रांगत येणाऱ्या एका बालकांनी समाधीत मग्न असलेल्या एका ऋषींची तंद्री भंग केली. ते बालक त्या ऋषींना असं म्हणाले, चला मी पृथ्वी तलावर जातोय, माझ्या पाठोपाठ किंवा माझ्या बरोबरच तुम्ही चला. ते रांगणारं बालक म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि त्या सप्त ऋषींपैकी त्या बालक ज्या ऋषींशी बोललं ते ऋषी म्हणजे नरेंद्र किंवा विवेकानंद. गुरुला शिष्यात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणायचं होतं आणि त्या परिवर्तनासाठी दोघांचा 4.5-5 वर्षातला जो सहवास आहे त्या सहवासातून त्यांनी परिवर्तन घडवून आणलं आणि या परिवर्तनाची अत्यंत महत्वाची कामगिरी रामकृष्ण परमहंसांनी केली. मुळात मागच्या वेळेला मी असं अगदी थोडक्यात म्हटलं होतं की विवेकानंद हे मुळात प्रवृत्ती मार्गी होते पण त्यांना निवृत्ती मार्गी करण्याचं म्हणजेच त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचं फार मोठं काम हे रामकृष्णांनी केलेलं होतं. विवेकानंद म्हणजे वटवृक्ष आहे आणि त्यासाठी त्यांनी जे कार्य करायला पाहिजे
त्या कार्याची प्रेरणा रामकृष्णांकडनं मिळाली. 15 ऑगस्ट 1886 मध्ये रामकृष्ण परमहंसांनी आपल्या नश्वर कोडीचा त्याग केला. पण देह ठेवण्यापूर्वी अत्यंत काही महत्वाचे प्रसंग आहेत की ज्यामुळे विवेकानंद पुढच्या कार्याला प्रवृत्त झाले. एक दिवस परमहंसांनी विवेकानंदांना आपल्या जवळ बोलवलं. स्पर्श ज्ञानाने त्यांना समाधीचा अनुभव दिला. या समाधीतच राहावं असं त्यांना विवेकानंदांना वाटलं. पण त्यांची समाधी उतरवली आणि त्यांना असं सांगितलं की माझ्या जवळच्या सगळ्या सिद्धी मी तुला देतोय आणि त्या देऊन आनंदाने मी भिकारी होतोय. आणि तुला पुढे आयुष्यभर जे विश्व कार्य करायचंय त्यासाठी तुला हे माझं सगळं ज्ञान किंवा सगळ्या सिद्धी उपयोगी पडतील. एक लक्षात ठेव नरेंद्रा, माझ्या पश्चात या सगळ्या गुरुबंधूंचा तुला नीट सांभाळ करायचाय. ते परत घरी जाणार नाही याची काळजी तू घे. त्यांना नित्य मार्गदर्शन कर आणि त्यांचा तू मुख्य हो, असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून विवेकानंदांच्या मनात जो प्रवृत्तीचा विचार आला तो विचार हा स्वामींमुळे परमहंसांमुळे आला. आणि गुरु आज्ञा मोडण्याचं पाप आपण करू शकत नाही आणि त्यांच्या आज्ञेनुसार पुण्य जोडण्याचं काम करण्यासाठी त्यांच्याच नावाने रामकृष्ण संघाची स्थापना केली. आणि गुरूंना अभिप्रेत असलेलं कार्य हेच आपलं जीवित कार्य आहे हे नरेंद्राने स्वामी विवेकानंदांनी मानलं. नरेंद्रांचं अलौकिकत्व असं होतं की त्यांची रामकृष्णांवर दृढ श्रद्धा होती. त्यांनी दिलेलं कार्य हेच आपल्याला करायचंय. त्यामुळे एका हमालाच्या भूमिकेतून आयुष्यभर रामकृष्णांच्या विचाराचा प्रसार करण्याचं काम रामकृष्ण संघाच्या माध्यमातून विवेकानंदांनी केलं. नक्कीच नम्र भाव हा अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्याकडे आपण असं म्हणतो की राम करता ऐसे म्हणसी त्याने तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी त्याने सुख शांती आणि प्रताप. आणि आपल्या कार्याचा विस्तार. त्यामुळे हा नम्र भाव आयुष्यभर विवेकानंदांनी जपला. रामकृष्ण संघ स्थापन करण्यामागचा एक परमहंसांचा अत्यंत महत्वाचा विचार या कार्याच्या केंद्रस्थानी होता, ज्याचा विसर कधीही रामकृष्ण संघातल्या कुठल्याच सभासदाला आजपर्यंत पडलेला नाही की जीवांची शिवभावानी सेवा करायला पाहिजे. सगळे जीव हे परमेश्वर स्वरूप आहेत असं मानायचं आणि प्रत्येक जीवाची सेवा करायची. गुरुच्या या विचारांनीच विवेकानंद झपाटून गेले. विवेकानंदांनी स्वतः व रामकृष्ण संघाच्या माध्यमातून ज्या कार्याची प्रेरणा त्यांना मिळाली तो हा रामकृष्ण संघ आहे. त्यामुळे त्यांच्याच तत्वांनी ध्येयांनी झपाटून जायचं आणि त्यानुसार आयुष्यभर कार्य करायचं. आणि त्यामुळे जे कार्य या संघाच्या माध्यमातून करायचं त्या संघाला रामकृष्णांचं नाव देणं हे अगदीच योग्य होतं. या सबंध संप्रदायामध्ये रामकृष्ण संघाचं जे निराळेपणे तेही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की रामकृष्णांनी दिलेल्या प्रेरणेतून या संघाची स्थापना झाली हे इतका वेळ आपण बघितलं. स्वामी विवेकानंदांच्या द्रष्टेपणातून आणि नेतृत्वातून याची उभारणी झाली हेही महत्वाचं आहे. आणि विवेकानंदांचे गुरुबंधू जे रामकृष्णांच्या सहवासात त्यांच्या सद्विचारांनी झपाटले गेलेले होते अशा ब्रह्मानंद शारदानंद अशा विवेकानंदांच्या असंख्य गुरुबंधूंच्या कार्यामुळे आणि त्यांच्या समर्थ कर्तृत्वातून संघाच्या कार्यपद्धतीला योग्य आकार येत गेला. आणि त्याच्यानंतर या सगळ्यांच्या सहवासात योग्यरित्या तयार झालेल्या असंख्य सर्व संघ परित्यागी संन्याशांच्या अविश्रांत परिश्रमातून या संघाची प्रगतीची यशाची वाटचाल आजपर्यंत चालू आहे. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. या संघातल्या कार्यकर्त्यांना कुठलाही अहंकार नाही, दिखावा नाही, जाहिरात नाही. पण असं असूनही या संघाची 100-125 वर्षांची वाटचाल अखंड चालू आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. या संघातल्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेचं असिद्धारा व्रत हे घेतलेलं आहे आणि ते अखेरपर्यंत पाळायचंय.
मी मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की विवेकानंदांच्या कार्याचं जे काही एक ध्येय होतं ते युवक समोर ठेवून त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे संस्थेला संन्यासी युवकही भेटले. या संघाने जो बदलता काळ आहे त्यानुसार आपली काही तत्व बदलली आणि त्यामुळे त्यांनी यश संपादन केलं. संघातल्या सभासदांच्यात कधी कधी विसंवाद झाले असतील, कधी अपप्रचार गैरसमज झाले असेल, पण तरी देखील संस्था यातून खूप विस्तारत गेली. विविध प्रकारची समाज उपयोगी कार्य यांनी पेलली. पण या प्रत्येक कार्याला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आध्यात्मिक धारणा यांनी कायम जोपासली. कार्यकर्त्यांची निस्वार्थी वृत्ती टिकवण्यात त्यांना यश मिळालं. भेदाभावाला यात भेदभावाला काहीही जागा नव्हती, शिरकाव नव्हता. प्रेमभावाला यांनी अत्यंतिक महत्व दिलं, कारण प्रेम हे जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत निस्वार्थी कार्यकर्ते या संघाला कायम भेटले आणि म्हणून या कार्याचा प्रवाह चालू राहिला. अवघ्या मानव जातीच्या उन्नतीसाठी कार्य करणं हा सद्भाव यातल्या प्रत्येक सदस्याच्या मनात होता. श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांचे आदर्श विचार कार्याच्या रूपाने विस्तारत गेले. यात एक अत्यंत महत्वाचा भाग आहे श्री शारदा मातांचा निरपेक्ष प्रेमभाव सर्वदूर पोहोचवण्याची धडपड या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली. रामकृष्ण संघ हे भारतीय संस्कृतीचं अपत्य आहे. त्यामुळे संस्कृतीचा योग्य मान राखणं, संस्कृतीचा विकास साधणं या ध्येयात आजपर्यंत कधीही बदल झाला नाही. आपल्या संस्कृतीचा वारसदार असलेला हिंदू समाज हे संघाचं प्रधान कार्यक्षेत्र राहिलं. या संघाच्या प्रत्येक कार्यात मानवतावादी दृष्टिकोन आहे. लोक कल्याणाची खर तर एक दृष्टी त्यात आहे. हिंदू परंपरांचा मान या संघाच्या कार्यात राखला जातो. याबरोबरच विश्व धर्माच्या आणि विशाल मानव जातीच्या ध्रुव ताऱ्यावर या संघाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. या संघात जगातल्या सगळ्या धर्मातल्या अवतारी पुरुषांचं स्मरण अत्यंत श्रद्धेने आणि आदराने केलं जातं. या संस्थेच्या सगळ्या केंद्रांमध्ये सगळ्या धर्माच्या अनुयायांना मुक्त प्रवेश आहे. संघाची स्थापना करताना आपण या दोन गोष्टी बघितलेल्या होत्या की विवेकानंदांनी त्याग आणि सेवा ही दोन सूत्र प्रामुख्याने सांगितली. याचा विसर गेल्या 100-125 वर्षात कुठल्याही कार्यकर्त्याला पडलेला नाहीये. शिवभावानी जीवाची सेवा करायची हा रामकृष्णांचा विचार संघाच्या प्रत्येक कार्यात केंद्रवर्ती मानला जातो. शिवभावानी हरेक जीवाची सेवा आणि त्यात व्यापकतेचा भाव आहे. ही सेवा कर्तव्य बुद्धीने आणि प्रेमाने केली पाहिजे. कारण रामकृष्ण असं म्हणत फार महत्वाचा विचार आहे, याच्यावरही खरं तर खूप चिंतन करायला पाहिजे. परमहंस असं म्हणायचे की माया टाकावी पण दया कधीही टाकू नये. याला फार मोठा व्यापक अर्थ आहे. जे जरी कडकडीत वैराग्य जरी स्वीकारलेलं असलं तरी देखील समाज मनावर दयेचा भाव सतत मनात जागृत पाहिजे. आणि तो जर का जागृत असेलच तर ही सगळी ईश्वराची लेकरं आहेत आणि त्यांची सेवा मी निरपेक्ष वृत्तीने केली पाहिजे. हा भाव अखंड चालू राहतो आणि म्हणून याला अत्यंत महत्व आहे. रामकृष्ण संघाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं महत्वाचं वैशिष्ट्य की या संघाने धर्म जीवनाचा दीप उजळून या देशाचा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांचा सांधा आपल्या कार्याने जोडण्याचं काम नित्य केलं. आपल्या देशातल्या प्राचीन संस्कृतीतल्या आध्यात्मिक मूल्यांना आधुनिक जगातल्या वैज्ञानिक सत्याची जोड यांनी दिली. दिशाहीन भरकटलेल्या आधुनिकांना आपल्या हृदयात अध्यात्माचा नंदादीप पेटवून मनशांती मिळवून देण्याचा मार्ग रामकृष्ण संघाने दाखवला. म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांचा मेळ घालण्यात या संघाला यश आलं असं म्हणायला लागेल. या संघाचं जे प्रचंड कार्य आहे
तेही आपल्याला बघायला लागेल. इसवी सन 1897च्या उन्हाळ्यात अखंडानंद हे जे संघाचे पहिले अध्यक्ष, त्यांनी रामकृष्णांच्या आणि विवेकानंदांच्या प्रेरणेतून आपल्या शिष्यांच्या मदतीने बंगाल मधल्या मुर्शिदाबाद या जिल्ह्यात दुष्काळाने त्रस्त आणि ग्रस्त झालेल्या हजारो लोकांची अखंड सेवा केली. निराधार आणि अनाथ मुलांसाठी मोहुला या ठिकाणी एक अनाथ अर्भकालय काढलं. या मुलांच्या शिक्षणासाठी अखंडानंद यांनी खरंच प्रयत्नांची शर्थ केली असं म्हणायला लागेल. या सुमाराला आजूबाजूच्या 84 खेड्यामध्ये दुष्काळ होता आणि अवघ्या 2 महिन्यात यासाठी काहीतरी मदत केंद्र अखंडानंदांनी उभी केली. 1898 मध्ये कलकत्ता आणि आजूबाजूच्या प्रदेशात आपल्याला माहिती आहे की प्लेगाच्या साथीने हाहाकार माजवला. यावेळेला देखील प्लेगाला आळा बसवण्यासाठी लोकांची 24 तास सेवा करण्याचं एक व्रतच जणू काही अखंडानंदांनी आणि त्यांच्या शिष्यांनी पत्करलं. संन्यासी खरोखर रात्रंदिवस झटत होते. यावेळेला विवेकानंद नेमके हिमालयात होते, पण त्यांच्या कानावर ही बातमी गेल्या तेही लगेच परत आले. परमहंसांची जयंती आणि परमहंसांनी देह ठेवल्यानंतर त्यांची पुण्यतिथी या निमित्ताने गरिबांना अन्नदान करायला पाहिजे आणि ही प्रथा आजपर्यंत कायमस्वरूपी राबवली जाते. त्यामुळे समाज प्रबोधन, शिक्षणाचा प्रसार, वेदांताची शिकवण हे कार्य विविध ठिकाणी तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. वेदांचा प्रचार करणं, त्यातले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे काम भारतात आणि परदेशातही नित्य चालू आहे. वेदांतातली शिकवणूक ही सर्व दूर पोचलीच पाहिजे हा अट्टहास, आणि या अट्टहासातच मानवजातीचं कल्याण आहे ही श्रद्धा. आपल्या गुरुला अपेक्षित असलेलं कार्य आपण नित्य केलं पाहिजे. रामकृष्ण संघाची स्थापना करताना 2 ध्येय निश्चित केलेली होती. एक संन्यासी जीवन आणि अहोरात्र समाज सेवा, या दोन्हीचा समन्वय घालण्यात या संघाला खूप यश आलं. कार्यासाठी रामकृष्ण संघाची सोय म्हणून त्याची 2 अंग होती. एक रामकृष्ण मठ आणि दुसरं रामकृष्ण मिशन. आध्यात्मिक कार्य एका संघाने करायचं आणि शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्य गरज पडेल तसं हे दुसऱ्या मिशननी करायचं, अशी एक सोयीसाठी वाटणी केलेली होती. रामकृष्ण संघाची उभारणी विवेकानंदांना कोणत्या तत्वावर करायची आणि काय कार्य करायचं होतं यासाठीचा एक प्रसंग, खरं तर आपल्याला अनेक प्रसंग आहेत, पण त्यातला एकच प्रसंग जर का सांगितला तर मग आपल्याला समजू शकेल की यामागचा हेतू काय होता ते. 23 ऑगस्ट 1896 स्वामी विवेकानंद एका पत्रात असं म्हणतात की दक्षिणेश्वरला, म्हणजे या मोठ्या तीर्थक्षेत्री, वेश्यांना येऊ दिलं जात नाही. तर मग त्यांनी जायचं कुठे? ईश्वर अवतार घेतो तो पुण्यवंतांसाठी नाही, तर पतितांसाठी तो अवतार घेतो. मंदिरात आल्यावर ज्यांच्या मनात गरीब आणि श्रीमंत, पापी आणि पुण्यवान असा भेदभाव येतो, अशांची संख्या कमी व्हायला पाहिजे. त्यांनी मंदिरात खरं तर येऊ नये. चोर, मद्यपी, पापी, वेश्या या सगळ्यांना मंदिरात मुक्त प्रवेश आहे. हे संघाचं मुख्य कार्य आहे. प्रभूचं दार नित्य सगळ्यांसाठी खुलं पाहिजे. 14 जानेवारी 1899 पहिलं नियतकालिक विवेकानंदांनी काढलं. म्हणजे संघाचा कार्याचा विस्तार कसा विविध स्तरांवर चालू होता. बंगाली भाषेत पहिलं उद्बोधन हे नियतकालिक काढलं. मद्रासला ब्रह्मवादीन हे पाक्षिक सुरू केलं आणि 1896 मध्ये प्रबुद्ध भारत हे इंग्रजी मासिक त्यांनी सुरू केलं. संन्यस्त जीवनात विवेकानंदांच्या सगळ्या विचारांनी खूप परिवर्तन घडत होतं, कारण विवेकानंदांना क्रांती घडवायची होती. संन्यासांसाठी केवळ आध्यात्मिकता आणि अध्यात्म चिंतन करण्यात सगळा वेळ घालवायचा नाहीये,
तर समाज कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. संघाच्या विस्ताराच्या कार्यामध्ये परदेशातही या संघाचा कसा विस्तार होत होता यासाठी काही उदाहरणं देते. इसवी सन 1939 मध्ये म्हणजे स्वामी विवेकानंदांनी देह ठेवल्यानंतर 25-30 वर्षांनी न्यूयॉर्क मध्ये रामकृष्ण आणि विवेकानंद सेंटरची स्वतःच्या मालकीची 5 मजली इमारत तयार झाली आणि पाठोपाठ बर्कले विद्यापीठात कायमस्वरूपी केंद्र उभारलं गेलं. थोडीशी संघाच्या व्यापक विस्ताराची आकडेवारी खरं तर सांगते, म्हणजे विस्तार कसा संख्यात्मकही झाला, गुणात्मक तर झालाच झाला, पण संख्यात्मकही कसा झाला. रामकृष्ण संघाच्या केंद्राची संख्या इसवी सन 1937 मध्ये 50 होती, 47 मध्ये ती 80 झाली आणि 53 साली ती 100च्या वर गेली. रामकृष्ण मठाच्या शाखांचाही असा विस्तार झाला की 37 साली त्या 62 होत्या, 1947 साली त्या 75 झाल्या आणि 53 साली त्या 90च्या वर गेल्या. रुग्णांची राहण्याची सोय आणि रुग्णालय प्रचंड प्रमाणात उभी केली. अशी 30-35 रुग्णालय सेवेसाठी उपलब्ध होती. या रुग्णांची जी संख्या होती ती 2000पेक्षा जास्त होती 1953 साली. म्हणजे तेवढेच डॉक्टर्स, तेवढ्या सेवा करणाऱ्या नर्सेस, हा सगळा त्यांचा स्टाफ त्यावेळेला होता. रामकृष्णांनी बाह्य रुग्णालयही स्थापन केली, तीही 75च्या वर होती. वसतिगृहांची संख्या, कारण इथे राहणाऱ्यांची सोय किती महत्वाची आहे आणि म्हणून अशी वसतिगृह जवळजवळ 65 वसतिगृह झाली. या विद्यार्थिनी ज्या वसतिगृहात राहत होत्या त्यांची संख्या कित्येक हजारांच्या वर होती. या कार्याच्या विस्तारात असंख्य शाळा उभ्या केल्या गेल्या. शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य केलं. महाविद्यालय झाली, रात्रशाळा, कन्याशाळा, औद्योगिक शिक्षण देणाऱ्या किंवा धंदे शिक्षण देणाऱ्या शाळा, आणि या शाळेत जी विद्यार्थी संख्या होती ती 25,000पेक्षा जास्त होती. इसवी सन 1948 मध्ये या सगळ्या रुग्णालयात जी ॲलोपॅथीची सेवा चालू होती त्याच्या बरोबरीने आता परमहंसांच्या एक ध्येयाचा भाग म्हणून होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार सुरू केले गेले. केवळ ग्रामीण आणि वनवासी यांच्या विकासासाठी एकूण 150हून जास्त प्रकल्प उभे राहिले. इसवी सन 1948 नंतर या प्रकल्पात खूप विविध प्रकारांनी वाढ केली गेली. 10 ग्रंथ प्रकाशन केंद्र उभी राहिली. 6 नियतकालिक विविध भाषांमधून तयार केली गेली आणि स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर या कार्याचा विस्तार प्रचंड प्रमाणात वाढला. रामकृष्ण संघाच्या कार्यात काही व्यक्तींचा अत्यंत महत्वाचा वाटा होता. यात व्यक्तिपूजा नाही हे विवेकानंदांनी ठरवलेलं होतं, पण रामकृष्ण संघाच्या कार्यात श्री शारदा मातांचं स्थान किंवा योगदान अत्यंत मोठं होतं. शारदा माता या रामकृष्ण संघाच्या किंवा मिशनच्या सदस्या कधी नव्हत्या, तर त्या रामकृष्णांच्या उत्तराधिकारी होत्या. रामकृष्ण परमहंसांची शारदा माता ही निज शक्ती होती, त्यामुळे त्यांची शारदा मातांवर अत्यंतिक श्रद्धा होती. शारदा मातांकडे कधीही कुठलं अधिकाराचं पद नेमून दिलं नाही, कुठली जबाबदारी दिली नाही, कारण त्यांचा सर्वश्रेष्ठ अधिकार स्वयंसिद्ध होता, जो परमहंसांनी मान्य केला होता, विवेकानंदांना जो माहित होता. माताजींच्या वात्सल्याला मर्यादा नव्हती. रामकृष्णांनी जेव्हा महासमाधी घेतली त्याच्यानंतर 34 वर्ष शिष्यांना माताजींचा अत्यंत प्रेमळ सहवास मिळाला आणि मार्गदर्शन मिळालं. रामकृष्णांनी आपल्या उर्वरित जीवित कार्याचा भार जसा नरेंद्रावर म्हणजे विवेकानंदांवर सोपवला, तसाच भार त्यांनी शारदा मातांवरही सोपवलेला होता. नरेंद्र आणि शारदा माता दोघही रामकृष्णांचे उत्तराधिकारी होती, किंबहुना वारसदार होते असं म्हणता येईल.
रामकृष्णांना या दोघांकडून निरनिराळ्या कार्याची अपेक्षा होती. श्री शारदा देवींनी आपल्या सगळ्या शिष्यांवर मातृत्वाचा वर्षाव करावा आणि नरेंद्रने सगळं जग आपल्या विचारांनी हलवावं, हे रामकृष्णांचे यामागचे हेतू होते. आणि दोघांनी आपापल्या भूमिका अत्यंत समर्थपणे पार पाडल्या असं आपल्याला म्हणता येतं. काही प्रसंग, खर तर वेळ नाहीये खूप, पण एक दोन प्रसंग फक्त आपल्याला सांगते की भगिनी निवेदिता म्हणजे विवेकानंदांची मानस कन्या, यांना माताजींचा खूप मोठा आधार होता. निवेदिता आपल्या एका ग्रंथात असं म्हणतात की माताजी, तुम्ही म्हणजे भगवंताची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहात, प्रेमाची आणि मातृत्वाची मूर्ती आहात. आणि त्यामुळे रामकृष्ण संघातल्या विवेकानंदांच्या सगळ्या गुरुबंधूंना माताजींबद्दल अत्यंत आदर होता आणि माताजींनीही त्यांच्यावर खरं तर प्रेमाची पाखर घातली. 20 जुलै 1920 ला माताजींनी देह ठेवला आणि 19 एप्रिल 1923 ला माताजींचं मंदिर उभं केलं गेलं आणि 1953 ला माताजींची जन्म शताब्दी अत्यंत उत्साहाने खरं तर साजरी केली गेली, कारण माताजींचा अधिकार रामकृष्ण मठातल्या प्रत्येकाला मान्य होता. भगिनी निवेदिता यांचंही रामकृष्ण संघातलं योगदान हे अत्यंत महत्वाचं मानलं लागेल. भगिनी निवेदिता या झुंजार वृत्तीच्या होत्या. त्या जन्माने आयरिश होत्या, काय मजा आहे बघा. संस्कृतीने इंग्रज होत्या, पण त्यांची पूर्ण निष्ठा मात्र भारताच्या भूमीशी होती आणि म्हणून त्या भारतीय होत्या असं आपल्याला म्हणायला लागेल. विवेकानंद हे भगिनी निवेदितांचं दैवत होतं आणि गुरुवर त्यांची अनन्य भक्ती होती. रामकृष्ण संघाच्या यशस्वी 125 वर्षाच्या वाटचालीत निवेदिता पर्व हा एक खूप मोठा खरं तर अध्याय, स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. रामकृष्ण संघाचा इतिहास जर का लिहायचं ठरवलं तर निवेदितांची दखल घ्यायलाच लागेल. एका सोनेरी पानावर त्यांचं कार्य लिहायला लागेल. इतकं महान कार्य निवेदितांनी भारतात राहून केलं. त्या अखेरपर्यंत विवेकानंद कन्या त्यांची मानस कन्या म्हणूनच जगल्या. आपली कर्मभूमी भारत आणि इथेच आपल्याला अखेरचा श्वास घ्यायचा आहे, ही श्रद्धा भगिनी निवेदितांची होती. रामकृष्ण संघ, त्याचं कार्य, त्याचा विस्तार, या सगळ्या याच्यात वाटचालीत स्वामी विवेकानंदांचं कार्य आणि त्यांचं नाव इतके वेळेला येऊन गेलेलं आहे. पण विवेकानंदांनी जेव्हा महासमाधी घेतली त्याच्यानंतरही त्यांच्या कार्याचा, त्यांना अभिप्रेत असलेल्या कार्याचा विस्तार कसा झाला आणि त्यासाठी काय काय केलं गेलं याचा थोडासा आढावा आपल्याला घ्यायला लागेल. 4 जुलै 1902 या दिवशी वाराणसीला रामकृष्ण आश्रमाची स्थापना झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी विवेकानंदांनी बेलूरच्या मठात महासमाधी घेतली. शिकागोच्या सर्व धर्म परिषदेपासून रामकृष्ण संघाच्या स्थापनेपर्यंत व्याख्यान, लेखन, जनसंपर्क, पत्रव्यवहार, नियतकालिका, ग्रंथ प्रकाशन, गुरुबंधूंशी नित्य संवाद आणि सगळ्यात महत्वाचं नवागतांना मार्गदर्शन. मुलींच्या शाळा, महाविद्यालय असे असंख्य उपक्रम विवेकानंदांच्या मार्गदर्शनातून उभे राहिले. खरं तर प्रकर्षाने असं लक्षात येतं की रामकृष्ण परमहंसांनी सोपवलेलं कार्य स्वामी विवेकानंदांनी भक्कम पायावर चालू केलं. पुढे 5-6 वर्ष त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. जगन्मातेच्या दृष्टीने हे कार्य आता मार्गी लागलं. आता मी गुरुदेवांकडे जाण्यासाठी गाठोडं बांधून तयार आहे असं विवेकानंद आपल्या पत्रातून म्हणायचे. आणि आपला सगळा जन्म अखंड कार्यरत राहून आणि प्रचंड व्याप निर्माण करून हा संन्यासी मनात सगळ्या उपाधींपासून मात्र दूर राहिला आणि म्हणूनच विरक्त वृत्तीने संघाचं कार्य आजही चालू आहे. विवेकानंदांची जन्मशताब्दी खूप थाटात
थाटात म्हणजे सगळीकडे साजरी केली गेली, कारण परमहंस गेले तेव्हा पारतंत्र्य होतं. त्यामुळे तो सोहळा साजरा करण्यावर काही मर्यादा होत्या. माताजी गेला तेव्हा स्वातंत्र्य होतं, पण माताजींचं कार्य संघ सोडला तर बाकी कोणापर्यंत गेलेलं नव्हतं. त्यामुळेही तो उत्सव काही प्रमाणात, मर्यादित प्रमाणात साजरा केला गेला. पण विवेकानंदांचं कार्य मात्र अफाट होतं. संस्कृत मध्ये असं एक वचन आहे की स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. या न्यायाने विवेकानंदांचा गौरव, म्हणजे या विद्वान माणसाचा गौरव अखंड ठिकाणी साजरा झाला. स्वामी विवेकानंदांचं कार्य आणि कीर्ती जगभर दुमदुमलेली असल्यामुळे विवेकानंद म्हणजे पौर्वात्य संस्कृतीतलं अध्यात्म आणि पाश्चात्य संस्कृतीतलं विज्ञान यातला खरं तर सेतू आहे. विज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे दिशाहीन झालेल्या आधुनिकांच्या हृदयात आध्यात्मिक नंदादीप तेवणारा आणि दीपस्तंभ म्हणून जे मानले जातात ते विवेकानंद आहे. त्यामुळे या युग पुरुषाची जन्मशताब्दी केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती, तर ती पाश्चात्य देशातही साजरी केली गेली. विवेकानंदांच्या जन्मशताब्दीला भव्य दिव्य परिमाण लाभलं. रामकृष्ण संघाच्या यशस्वी वाटचालीतला एक महत्वाचा दगड, मैलाचा दगड, महत्वाचा सोहळा म्हणजे विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली. जानेवारी 1963 पासून पुढे वर्षभर शताब्दीचे कार्यक्रम सुरूच होते. आपल्या इथेही आणि परदेशातही सुरू होते. विवेकानंदांच्या एका वाक्याने असंख्यांना जे झपाटलेपण आलेलं होतं, आणि त्या झपाटलेपणापैकी एक अत्यंत महत्वाचे जे होते ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक माननीय गोळवळकर गुरुजी. हे गुरुजी रामकृष्ण संघाच्या कार्यामुळे अत्यंत झपाटलेले होते आणि रामकृष्ण संघाच्या सेवा कार्यात स्वयंसेवक म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं. 50 वर्षाचं आपलं अवघं आयुष्य हे देशकार्यासाठी त्यांनी वेचलेलं होतं. एक असं खूप महत्वाचं वाक्य आहे. विवेकानंद असं सांगायचे की आत्ताची 50 वर्ष, येणारी 50 वर्ष हे राष्ट्र आणि या देशातील समाज ही गोळवळकर गुरुजींनी निर्माण केली. आणि संघ कार्यासाठी ज्यांनी आपलं अवघं जीवन खरं तर अर्पण केलेलं होतं, त्या एकनाथजी रानडे यांच्यावर ही शिला स्मारकाची सगळी जबाबदारी सोपवली. 10 वर्षांहून अधिक काळ अविश्रांत प्रयत्न करून एकनाथजींनी आपल्या गुरूंची मात्र इच्छा पूर्ण केली आणि जगाला प्रेरणा, देशभक्तीचा संदेश देणार विवेकानंद शिला स्मारक अत्यंत दिमाखात उभं राहिलं. या शिला स्मारकाच्या माध्यमातून विवेकानंद केंद्राची एक स्वतंत्र संस्था उभी राहिली. अर्थात त्याचंही ध्येय त्याग आणि सेवा हा स्वामींचा जो संदेश होता त्या आचरणासाठीच खरं तर झाली आणि अगणित कार्यकर्ते यांना येऊन मिळाले. त्यामुळे रामकृष्ण संघाच्या कार्यातलं एक अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभं राहिलं. खूप तपशिलातनं मी त्याबद्दल सांगत नाही, पण या स्मारकासाठी सामान्य माणसापासून ते अगदी राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांच्या दानातून हे स्मारक उभं राहिलं. 30 लाख सर्वसामान्यांच्या गंगाजळीतून हे स्मारक उभं राहिलं. त्यामुळे प्रत्येकाला हे स्मारक आपलं आहे हा आपुलकीचा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यामुळे हे स्मारक म्हणजे भारतीय स्थापत्य कलेतलं एक महान खरं तर असं एक कला आहे. वास्तुशास्त्राचा एक आगळा वेगळा आविष्कार आहे. 2 सप्टेंबर 1970 या दिवशी या स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. या स्मारकाचे 4 भक्कम खांब आहेत: त्याग, सेवा, प्रेम आणि समर्पण. या स्मारकावर राष्ट्रभक्तीचा कळस डौलांनी फडकतोय. त्याच्यावर पताका आहे, ती मात्र गुरुभक्तीची आणि गुरुनिष्ठेची आहे. भारतीय संस्कृतीतल्या गुरु शिष्य परंपरेची आहे आणि या परंपरेचं चालतं बोलतं प्रतीक
म्हणजे रामकृष्ण संघ आणि त्याची 100 सव्वाशे वर्षाची यशस्वी वाटचाल. त्यामुळे प्रगती पथावर असलेल्या ह्या संघाचं काही वेगळे पण किंवा संघाचं यश अगदी थोडक्यात आपण बघूयात. हो हो. काय झालं? नाही काही नाही. हा, आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीतला अध्यात्मदीप हातात घेऊन श्री रामकृष्णांनी आपलं जीवन घडवलं. आपली 5000 वर्षांची वैभवशाली संस्कृती परमहंस फक्त 50 वर्षात जगले. त्यामुळे हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि मूल्यांचा आदर्श आहे आणि तो आदर्श संघाच्या कार्याच्या माध्यमातून आपल्या इथे आणि परदेशात पोचायला पाहिजे अशी एक निष्ठा ही विवेकानंदांच्या मनात होती. त्यामुळे संस्थेच्या या महान कार्यामुळे संस्थेची 100 सव्वाशे वर्षाची वाटचाल अभिमान वाटावा अशीच आहे. गेल्या 2000 अधिक वर्षांमध्ये धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही संस्थेला असं अखिल भारतीय परिमाण लाभलेलं ऐकिवात नाही असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. नव्या जुन्याची एवढी उत्तम सांगड आजपर्यंत कोणी घातलेली नाही. आध्यात्मिक जीवनाचं ऐहिकाशी एवढं अतूट नातं जोडण्यात या संघाला खूप मोठं यश मिळालं. या सगळ्या गोष्टी मला वाटतं असाधारण आहेत आणि त्या संघाचं यश दडलेलं आहे. आज 100 सव्वाशे वर्ष होऊन गेली तरी ही संस्था टिकू नये हे निर्विवाद सत्य आहे. ते सत्य आपल्याला मान्य करायला लागतं. तरी असंख्य प्रश्न मनात उभे राहतात. ते प्रश्न असे की या संघाचं कार्य नेमकं किती झालं, त्याला काही मोजपट्टी लावता येईल का? संघाचा प्रसार किती झाला? भारतात दशदिशांना हे कार्य जाऊन पोचलं का? संघाच्या संघटित कार्यामुळे अपेक्षित परिवर्तन समाजात झालं का? सामाजिक अन्याय नष्ट झालं का? आणि दुःखितांचे किंवा पीडितांचे प्रश्न संपले का? खरं म्हणजे विवेकांनी याचं जर का उत्तर परखडपणे द्यायचं झालं तर नाही. पण काही प्रमाणात हे हेतू साध्य झाला आहे मात्र नक्की. पण समाज जीवनावर कायम स्वरूपी मात्र याची मुद्रा उमटली की नाही याचा विचार आपल्याला करायला लागतो. संघाच्या यशात कार्यात संघाच्या यशाला जरी प्रमाणितपणा असला तरी देखील संघाच्या हेतूनुसार आणि ध्येयानुसार यशाची वाटचाल आज वर्तमान काळातही चालू आहे आणि उद्या भविष्यातही नक्की चालू जाईल. यशाचं प्रमाण नक्कीच मर्यादित आहे. पण याचं महत्वाचं कारण जर का आपण लक्षात घेतलं तर ते म्हणजे अशा प्रकारचे ध्येयनिष्ठ संघाच्या कार्यात स्वतःला झोकून देणारी माणसं भेटली नाहीत. कारण अशा संघामध्ये पगारी माणसं कधी नेमता येत नाहीत. स्वयंस्फूर्तीने निरपेक्ष कार्य करणारी आणि प्राणपणाने कार्य करणारे कार्यकर्ते मिळायला लागतात. तरच या यशाची वाटचाल यशस्वीपणे सुरू होते. पण असे कार्यकर्ते आजकाल मिळणं हे जरा थोडंसं दुर्मिळ होऊन बसलेलं आहे आणि म्हणून कदाचित अंतरंगीची उर्मी कार्यकर्त्यांची जरा कमी पडते की काय. सर्व संघ परित्यागपूर्वक संन्यासी या संघात लागतात त्यांची संख्या आजकाल कमी झाली आहे की काय. रामकृष्ण संघाच्या स्वरूपाची 2 महत्वाची लक्षणं आहेत की रामकृष्ण मठातला संन्यासी हा समाज सन्मुख असणं आवश्यक आहे. त्याला कुठलीही अपेक्षा असू नये आणि या 2 गोष्टी आतापर्यंत पाळल्या गेल्या. त्यामुळे संघाच्या यशापयशाचा विचार करताना या 2 गोष्टी आयुष्यभर पाळणारे कार्यकर्ते हे आजकाल मिळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. संघाची पण असं म्हटलं ना तरी संघाची सुरुवात जेव्हा केली तेव्हा रामकृष्णांचे 10 किंवा 15 मोजके अंतरंग शिष्य कार्य करत होते ज्यांना समाजात फारशी मान्यताही नव्हती. पण आज मी तिला विचार केलं तर रामकृष्ण संघाची जी 100-150हून अधिक अधिकृत केंद्र आहे या केंद्रात हजारो संन्यासी काम करताना आपल्याला दिसतात. पण कार्याचा विस्तार एवढा प्रचंड आहे की अशा असंख्य कार्यकर्त्यांची अजूनही संख्यात्मकही वाढ व्हायला पाहिजे. गुणात्मक वाढ मात्र चालू आहे.
ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, ही गोष्ट मात्र कार्यकर्त्यांच्या हातात आहे आणि ती चालू आहे. त्यामुळे असं कार्य मर्यादित स्वरूपात असलं तरी देखील असं कार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून अपवादात्मक आहे असंही म्हणायला लागेल. या पार्श्वभूमीवर संस्था अजूनही तग धरून उभी आहे आणि अव्याहत तिचं कार्य चालू राहील. कारण विज्ञान युगाच्या आहारी जाऊन आपण देवाकडे पाठ फिरवली आहे. आपल्या अध्यात्म साधनाचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतोय की काय? आणि त्यामुळे रामकृष्ण विवेकानंद आणि रामकृष्ण मठ यांच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे, त्यांच्या कृतीमुळे आपल्या मूळच्या अध्यात्म साधनेला जाग आली आहे. हे अलौकिक कार्य या संघाने केलेलं आहे. वैभवशाली वैचारिक धनाची भर त्यांनी घातलेली आहे. त्यामुळे रामकृष्ण संघ हा केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचं कार्य अखिल मानव जातीच्या विकासाचं आहे. समाजातल्या भिन्न भिन्न क्षेत्रात प्रबोधनाचं तेज पसरवण्यासाठी निघालेल्या संस्थांमध्ये रामकृष्ण संघ याचं काम नक्की उल्लेखनीय आहे असं म्हणायला लागेल. विवेकानंदांनी मूळ संन्यस्त वृत्तीला बाधा न आणता या वृत्तीला संघटनेचा आकार दिला आणि यश संपादन केलं. देशाच्या सीमा ओलांडल्या. आज संघाच्या स्थापनेला 125 वर्ष होऊन गेली तरी संघाचं कार्य अव्याहत सुरू आहे. भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढा प्रदीर्घ काळ चालू राहिलेला आणि भविष्यातही चालू राहील याची ग्वाही देणारा हा संघ नक्की वैशिष्ट्यपूर्ण आहे असं म्हणायला लागेल. आणि भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला या संघाची नोंद नक्कीच घ्यायला लागेल. अशा प्रकारचं कार्य यांनी केलेली आहे. त्यामुळे विज्ञान युगात शांतता जपणारा हा आध्यात्मिक ठेवा जपण्याचं मौलिक कार्य, गुणात्मक कार्य करताना संख्यात्मक विचार करणं योग्य नाही असं वाटतं. त्यामुळे 100-125 वर्षाच्या या संघाच्या वाटचालीत आणि उद्दिष्टात जे शाश्वत आहे ते सुरुवातीपासून आजपर्यंत तग धरू नये आणि जे तात्कालिक आहे त्याचं रूप काळानुसार बदललं पाहिजे आणि भविष्यातही ते बदलत राहील. त्यामुळे गरजेनुसार सेवेचं रूप बदलणं हा सेवाभाव कधीही नष्ट होणार नाही. व्यापकतेचं अखेरीस असं म्हणावंसं वाटतं की व्यापकतेचं आणि चिरंतनत्वाचं वरदान हे कृष्णाच्या कार्यात निराळेपण म्हणायला लागेल. भारताच्या प्राचीन संस्कृतीतून प्राप्त झालेला हा अध्यात्म विद्येचा संदेश वर्तमान काळाशी मेळ साधतोय. अवघ्या मानवजातीपर्यंत तो संदेश पोहोचवतोय. या उदात्त हेतूने स्वामी विवेकानंदांनी आपले सद्गुरू श्री रामकृष्ण यांनी दिलेल्या आज्ञेनुसार रामकृष्ण संघ उभा केला. त्याच्याच आशीर्वादाने आजपर्यंतची वाटचाल प्रगतीपथाकडे झेपावते. यापुढेही भविष्यात त्यांच्याच आशीर्वादाने पुढील यशाची वाटचाल नक्की चालू राहील. त्यामुळे रामकृष्ण संघाच्या वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन प्रगतीपर वाटचालीसाठी आपण आपल्या सकल संत विचार मंच यातर्फे लाख लाख शुभेच्छा देऊया. धन्यवाद.